श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात नशिबाची नवीन दारे उघडणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होऊन यशाचा नवा अध्याय सुरू होणार आहे का? करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती होणार का? कुटुंबातील नाती अधिक दृढ होतील की काही आव्हानांचा सामना करावा लागेल? प्रेमसंबंध, शिक्षण, आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरेल? तुमच्या आयुष्यातील एखादा मोठा निर्णय या महिन्यात भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे का? ईश्वराची कृपा आणि तुमची मेहनत एकत्र आल्यावर कोणते शुभ बदल घडतील? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे या महिन्याचे मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ऑगस्ट महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, सकारात्मक बदल, आत्मविश्वास आणि प्रगतीचा महिना ठरू शकतो. मागील काही काळात ज्या गोष्टींमुळे मनात संभ्रम, चिंता किंवा अस्थिरता निर्माण झाली होती त्यामधून आता हळूहळू मार्ग निघू लागेल. तुमच्या कल्पकतेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळेल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहू शकतो. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि नवीन ओळखी भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. काही महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे तुमचे निर्णय अधिक योग्य ठरतील. मात्र अति आत्मविश्वास किंवा निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे. प्रत्येक निर्णय शांतपणे आणि दूरदृष्टी ठेवून घेतल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून येईल. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि कामातील सातत्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावित करेल. त्यामुळे नवीन प्रकल्प, महत्त्वाची जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी तुमच्याकडे येऊ शकते. काही व्यक्तींना पदोन्नती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदलीची संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे करार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. तंत्रज्ञान, ऑनलाईन व्यवसाय, सल्लागार सेवा, शिक्षण, संशोधन किंवा आयटी क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीमध्ये स्पष्ट संवाद आणि पारदर्शकता ठेवा. कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रांची बारकाईने तपासणी करा. कर्मचाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचे मत ऐकून घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती. ऑगस्ट महिन्यात आर्थिक बाबतीत सकारात्मक सुधारणा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील आणि काही अतिरिक्त कमाईची संधीही मिळेल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून नफा वाढण्याची शक्यता आहे. मालमत्ता, जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार तुमच्या बाजूने होऊ शकतात. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीत उतरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. घरातील शुभकार्य, मुलांचे शिक्षण किंवा घराच्या दुरुस्तीवर खर्च वाढू शकतो. तरीही योग्य नियोजनामुळे आर्थिक अडचण जाणवणार नाही. बचतीवर भर द्या आणि भविष्यासाठी स्वतंत्र आर्थिक योजना तयार करा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि समाधान वाढेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि उत्साही राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि दोघांमधील विश्वास अधिक दृढ होईल. भविष्यासाठी आर्थिक किंवा कौटुंबिक नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी योग्य प्रस्ताव मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये यश मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. संवादात संयम आणि प्रेम कायम ठेवल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर केल्याने मानसिक समाधान आणि कौटुंबिक स्थैर्य वाढेल. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा महिना अत्यंत उत्साहवर्धक ठरू शकतो. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील आणि परस्पर विश्वास अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. काही प्रेमसंबंध विवाहाच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात गंभीर चर्चा होऊ शकते. छोटा प्रवास, एखादा खास दिवस किंवा भेटवस्तूमुळे नात्यात नवीन उत्साह निर्माण होईल. राग, अहंकार किंवा संशय यांना स्थान देऊ नका. प्रामाणिक संवाद आणि विश्वास यांच्या बळावर तुमचे नाते अधिक मजबूत बनेल. एकमेकांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना पाठिंबा दिल्यास नात्याचा पाया अधिक भक्कम होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत लाभदायक ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि आत्मविश्वास वाढेल.
स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, मुलाखती किंवा शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष प्रगती अनुभवता येईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगले संकेत मिळू शकतात. नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा योग्य काळ आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांचा मर्यादित वापर करा. सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित साध्य करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाचा वाढता ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा दिनचर्येत समावेश करा. पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ तक्रारी असल्यास वेळेवर उपचार घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, नामस्मरण किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून बचाव करा. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व दिल्यास संपूर्ण महिना उत्साहपूर्ण आणि निरोगी जाईल. प्रवास. ऑगस्ट महिन्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी तसेच कुटुंबासोबत प्रवासाचे उत्तम योग आहेत. व्यावसायिक प्रवासातून नवीन करार, नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. धार्मिक स्थळांना भेट दिल्याने मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले संकेत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबतचा प्रवास आनंददायी आणि अविस्मरणीय ठरेल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे, पैसे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. वाहनाची तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास सुखकर आणि यशस्वी ठरेल. या प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळू शकतात. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल अधिक वाढेल. देवपूजा, जप, ध्यान, नामस्मरण आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मनाला शांती आणि स्थैर्य मिळेल. एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात जाण्याचा योग येऊ शकतो. समाजसेवा, अन्नदान किंवा गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरेल. नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित साधनेमुळे आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि मानसिक शक्ती वाढेल. ईश्वरावरील श्रद्धा प्रत्येक कठीण प्रसंगात तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. सत्कर्म आणि नम्रता यांमुळे जीवनात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवता येईल. उपाय. प्रत्येक शनिवारी भगवान शनिदेव आणि श्री हनुमान यांची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरीब आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद डाळ किंवा चप्पल दान करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गायीला हिरवा चारा आणि काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या स्मरणाने करा. आई-वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद घ्या. दररोज काही वेळ ध्यानधारणा आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. एकूण ऑगस्ट महिना कुंभ राशीसाठी करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात विस्तार, आर्थिक स्थैर्य, कुटुंबातील आनंद आणि वैयक्तिक विकास घेऊन येणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक मोठी उद्दिष्टे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना यश, प्रेमसंबंधांमध्ये गोडवा, आरोग्यात सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवता येईल. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात यश, समाधान आणि नव्या सुरुवातींचा सुंदर संदेश घेऊन येईल. धन्यवाद.